नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अगदी मार्केट स्टाईल किंवा चायनीज हॉटेलमध्ये मिळणारं व्हेज मंचुरियन. अतिशय कुरकुरीत, टेस्टी, एकदम मार्केट स्टाईल आज आपण बनवणार आहे आणि तेही फक्त 20 मिनिटांमध्ये. चला तर मग व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कृती पाहून घेऊ. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक पत्ताकोबी घेतला आहे. सर्वप्रथम त्याच्यावरची पानं काढून टाकायची व पत्ताकोबी स्वच्छ धुवून त्याचे 2 भाग करायचे. यातील मी अर्धाच कोबी वापरणार आहे. तर अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचं आहे. शक्य होईल तितका बारीक कोबी किसून घ्यायचा आहे. इथे मी 1 छोटा चमचा हळद घेतली आहे. 1 मोठा चमचा मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण लसूण, अद्रक, हिरवी मिरची याची पेस्ट तयार करायची आहे. तर त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या, आल्याचा 1 तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. ती सुद्धा यामध्ये टाकायची आहे. व त्याचबरोबर इथे मी अर्धी छोटी वाटी गाजरचे तुकडे करून घेतले आहे व अर्धी छोटी वाटी कांद्याची पातसुद्धा घेतली आहे. ती सुद्धा यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतली आहे व 1 चमचा सोया सॉस घेतला आहे. त्यानंतर सर्व मिश्रण स्पॅच्युलाने एकदा मिक्स करून घ्यायचं किंवा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा, कारण कोबी किसल्यामुळे ती थोडी ओलसर झाली असेल. त्यानंतर इथे आपण 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतली आहे व 7 चमचे किंवा 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. क्रिस्पी मंचुरियन बनवण्यासाठी एवढं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर इथे मी 2 ड्रॉप ऑरेंज फूड कलर घेतला आहे. फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर सर्व साहित्य एकदा स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण थोडंसं पातळ आहे तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा 2 चमचे मैदा घालू शकतात. इथे मी 2 चमचे शेजवान चटणी घेतली आहे. त्याचबरोबर इथे मला मिश्रण थोडंसं पातळ वाटलं तर त्यासाठी इथे मी 2 चमचे मैदा घेतला आहे. पुन्हा एकदा सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपलं व्हेज मंचुरियनचं पीठ तयार झालं आहे. त्यातील थोडंसं मिश्रण असं हातामध्ये घेऊन गोलाकार आकार द्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इथे मी तेल तापवत ठेवलं होतं. तेल कडकडीत तापलं की गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवून मंचुरियन तळून घ्यायचे आहे. तर अशाच पद्धतीने सर्व मंचुरियन मी इथे तळून घेते. मंचुरियन तळत असताना शक्यतो गॅसचा फ्लेम हा लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा. त्यामुळे मंचुरियन आतून कच्चे राहणार नाही. मंचुरियन फ्राय करण्यासाठी साधारणतः 5 ते 7 मिनिटे लागतात. तर ही विशेष काळजी घ्यायची, नाहीतर मंचुरियन आतून कच्चे राहतील. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. मंचुरियन फ्राय करत असताना आजूबाजूने ते दोन्ही बाजूने पलटी करायचे आहे. 6 ते 7 मिनिटांमध्येच तुम्ही इथे पाहू शकतात की आपले हॉटेल स्टाईल किंवा मार्केटमध्ये मिळतात तसे मंचुरियन तयार झाले आहे. तयार झाली आहे आजची खास रेसिपी. कुरकुरीत व आतून सॉफ्ट असणारे हॉटेल स्टाईल किंवा मार्केटमध्ये मिळतात तसे व्हेज मंचुरियन. खूपच सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे आपण अजिनोमोटोचा वापर अजिबात केला नाही आहे. आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.